महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधी पक्षांनी मोठी चूक केली। आता त्याचे परिणाम भोगावे लागतील। मंत्रिमंडळ बैठकीत मोदींचा कडक इशारा। गावागावात मेसेजेस पोहोचवण्याचे आदेश। सूत्रांची माहिती। काल लोकशाहीचा विजय, आम्ही सरकारचा कट उधळून लावला। जुनं विधेयक आणा, आम्ही पाठिंबा देऊ। प्रियांका गांधी यांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। धर्मांतरणाचं प्रकरण अजिबात खपवून घेऊ नका। नाशिक, परतवाडा आणि गोळेगाव प्रकरणात पोलिसांना फ्री हँडचे निर्देश। सूत्रांची माहिती। जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर। कार मागून धडकल्याचा कंटेनर चालकाचा जबाब। सूत्रांची माहिती। कंटेनरचा वेग कमी असताना कार मागून धडकल्याची माहिती। जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात। पुरावे नष्ट करण्याचा डाव। एप्स्टिनकडनं माहिती घेऊन मारलं तसंच खराबचं होणार। नाना पटोलेंकडनं शंका उपस्थित, तर पोलीस तपासातून सगळं बाहेर येईल। संजय राऊतांचं भाष्य। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ। सूत्रांची माहिती। शासकीय कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याला मंजुरी। सूत्रांची माहिती। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ। सोन्याच्या दरात 1100 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 7,000ची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,000 तर चांदीचे दर 2,67,000 स्थिरावले।